विदर्भातील 62 पैकी 29 जागांवर महाविकास आघाडीचं गणित सुटल्यास जमा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या 29 जागांवर मवियातल्या एकेका पक्षांनाच दावा केल्यामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याचं सांगितलं जात आहे। विदर्भामध्ये 62 जागा आहेत। या 62 जागांपैकी 29 जागांवरचा महाविकास आघाडीचा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे। पैकी 29 जागांचं गणित सुटलेलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आमचा प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, विदर्भातल्या जवळपास 29 जागांवरचा महाविकास आघाडीचा प्रश्न सुटल्यास जमा असल्याचं समजतंय। काय अधिकचे अपडेट आहेत या जागा वाटपाबद्दलचे? निश्चितच महाविकास आघाडीच्या गोट्यातून ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी येत आहे। विदर्भातील जवळपास 62 विधानसभा मतदारसंघापैकी 29 विधानसभा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीतील एकाच घटक पक्षाने दावा केला आहे। त्यामुळे जवळपास 29 विधानसभा मतदारसंघातला जागा वाटपातला जो पेच आहे तो आजच्या तारखेला तरी पूर्णपणे निकाली निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर नागपूर जिल्ह्यामध्ये या 29 पैकी 7 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघ आहे, जिथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत। तिथे इतर 2 घटक पक्षाने दावा केलेला नाही। या व्यतिरिक्त जर बघायचं झालं तर सावनेर विधानसभा मतदारसंघ आहे, सुनील केदार तिथनं आमदार होते, त्या मतदारसंघावर देखील कोणीही दावा केलेला नाही, म्हणजे फक्त काँग्रेसचा दावा पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त दक्षिण पश्चिम मतदारसंघ असेल, पश्चिम विधानसभा मतदारसंघ असेल नागपूरमधला, किंवा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ असेल, असे मतदारसंघ आहे जिथे जो महाविकास आघाडीतील जो एक पक्ष मजबूत आहे, त्यामुळे इतर 2 पक्षाने दावा केल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही। जिल्हानिहाय देखील विचार करायचा झालं तर जिल्हानिहाय आपण जर आकडे बघितले तर आपल्याला लक्षात येते की जिल्ह्यानुसार भंडाऱ्यामध्ये 1 जागा आहे अशा प्रकारची आहे। यासोबत यवतमाळमध्ये 3 जागा आहे, वर्धेमध्ये 1 जागा आपल्याला पाहायला मिळते, चंद्रपूरमध्ये 1 जागा पाहायला मिळते, गोंदिया जिल्ह्यामध्ये 1 जागा, अकोल्यामध्ये 3 जागा, बुलढाण्यामध्ये 3 जागा, अमरावतीमध्ये 4 जागा, अशा एकूण संपूर्ण विदर्भाचा विचार करायचा झाला तर 29 विधानसभा मतदारसंघामध्ये आजच्या तारखेला तरी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा पेच सुटलेला आहे। आता ज्या उर्वरित जवळपास 33 जागा आहे तिथे मात्र पेच अजूनही कायम आहे। अनेक असे मतदारसंघ आहे तिथे 3ही पक्षाने दावा केलेला आहे, काही मतदारसंघामध्ये 2 पक्षाने दावा केलेला आहे। मात्र आजच्या घडीला तरी 29 विधानसभा मतदारसंघ विदर्भातले आहे, जे महाविकास आघाडीच्या दृष्टीने बघायचं झालं तर ते निकाली निघल्याचं पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।